नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण प्रकरण दुसरा पाहूयात आज. तर प्रकरण पहिला मी बुकचं PDF द्वारे कवर केलेलं आहे प्रकरण पहिला. आता दुसरा मी स्क्रीनवर शेअर करू शकत नाही, त्यामुळे पुस्तक तुम्ही समोर ठेवू शकता. ओके. बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला काय आणि बुद्धिमापनाचा इतिहास, बुद्धिमापन कशा प्रकारे मोजले जाते आणि बुद्धिमापन चाचण्याचे जे काही प्रकार आहेत अशा आणि बुद्धिमत्ता म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये काय, या सर्व गोष्टीची माहिती आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तुम्हाला देखील आपली बुद्धी कशी चालते, बुद्धिमत्ता कशाला म्हणतात, बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धी कशात मोजली जाते. आइन्स्टाईनची बुद्धी त्याची जेव्हा मेमरी चेक केली तेव्हा त्याच्या डोक्यात त्यामुळे न्यूटनचं जेव्हा एवढं डोकं चालत होतं तेवढे त्यांनी शोध वगैरे लावले, तर त्यांना त्याची जी काही बुद्धी आहे त्याचा वापर किंवा त्याची जी काही बुद्धी होती ते फक्त 0.5 इतकंच होती म्हणजे एवढी छोटीशी इतका तो शोध वगैरे लावला तरी पण आपल्या डोक्यामध्ये अजून काय भरतं म्हणजे 100% मधून 0.5% त्याच्या मेंदूत भरलं गेलं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या मेंदूत किती काय साठवू शकते म्हणजे बुद्धिमत्ता आपल्याला देखील कधीतरी प्रश्न वगैरे पडलेला असेलच. त्यानंतर आता जाऊयात आपण जो काही टायटल आहे त्याच्या खालच्या साईडला आपण या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत. तर पहिला प्रस्तावना दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन, बुद्धिमत्ता विषयीची जे काही बुद्धिमत्ता म्हणजे काय याच्याबद्दल जे काही दृष्टिकोन आहे ते त्याचा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेचे मापन, बुद्धिमत्तेचे जे काही मापन आहे ते कशा पद्धतीने केले जाते. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार. त्यानंतर बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयुक्तता, म्हणजे बुद्धिमापन कोणकोणत्या क्षेत्रात उपयुक्त केले जाते. त्यानंतर बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह, सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक बुद्धिमत्तेतील 3 प्रकार आहेत किंवा 3 प्रवाह आहेत असं देखील म्हणू शकता. तर आपण प्रस्तावनाकडे जाऊयात. प्रस्तावनामध्ये तुम्हाला दिलं या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पैसे, शारीरिक सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या 3 पर्यायांपैकी केवळ एका पर्यायाची निवड करण्यास सांगितले असता तुम्ही कोणत्या एका पर्यायाची निवड कराल आणि का. तर या ठिकाणी तुम्ही आहे तसं कन्सिडर करा. तुम्हाला मी खूप सारे पैसे दिले, नाहीतर तुम्हाला शारीरिक सौंदर्य म्हणजे सुंदर दिसण्यासाठी दिले, त्यानंतर बुद्धिमत्ता देखील दिली. या तिन्हीमध्ये तुम्ही चॉईस कुठलं कराल. तर मला वाटतं तुम्ही आणि मी बुद्धिमत्ता चॉईस कराल, कारण बुद्धिमत्ता असल्यामुळे हे बाकीचे जे काही सर्व क्रिया ते घडत असतात. आपलं जर खूप पैसाच असेल तर आपण मेंटल वगैरे असेल तर आपल्याला ते पैसे सुद्धा कामाला येणार नाहीत. शारीरिक सौंदर्य, तुम्ही जर सुंदर असाल आणि तुमच्याकडे जर बुद्धिमत्ताच नसेल तर तुम्हाला ते सौंदर्य असून देखील काही उपयोगाचं होणार नाही म्हणजे बुद्धिमत्ता हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर निवड का कराल आणि कोणत्या पर्यायाची निवड कराल याची उत्तर मी सांगितले तुमच्यापैकी बहुतांश व्यक्ती बहुधा बुद्धिमत्ता या पर्यायाची निवड करतील. तुम्ही देखील केलं असेल, मी आत्ताच केल्याप्रमाणे. कारण परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठी, विविध स्पर्धात सहभागी होण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, नोकरी आणि पैसा मिळवण्यासाठी आणि अशा अनेक बाबीसाठी बुद्धिमत्ता आवश्यक असते. म्हणजे या ठिकाणी दिल्याप्रमाणे बुद्धिमत्ता ही खूप महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी दिल्याप्रमाणे यश मिळवण्यासाठी म्हणजे तुम्हाला परीक्षेत मार्क्स वगैरे मिळवण्यासाठी, त्यासाठी देखील तुमची बुद्धिमत्ता ही कार्यरत असते म्हणजे बुद्धिमत्ता नसल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकत नाही. ओके. त्यानंतर मानसशास्त्रज्ञ मानवाच्या या पैलूबाबत काय म्हणतात ते आता पाहूयात. आता मानसशास्त्र, बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला कसं उपयोग होते हे थोडक्यात आपण पाहिलं. तर मानसशास्त्रांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो तर ते आपण पाहूयात. मानव हा त्याच्याजवळ असणाऱ्या उच्चतम आणि अद्वितीय बुद्धिमत्तेमुळेच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. मानवाने त्यांच्याजवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेला देणगीवर प्रगतीची नवनवीन क्षेत्रे काबीज केली आहे. म्हणजे बुद्धिमत्ता ही देणगी असल्यामुळे म्हणजे बुद्धीच्या जोरावरच माणूस हा पुढे आला आहे, आपल्याला देखील माहिती असेलच. म्हणजे आपण जर विचार केला तर एक 20-30 वर्षापलीकडे तुमचं देखील घर आणि तुमच्या घरातील मंडळी किंवा कुटुंब किती गरीब होतं थोडेफार प्रमाणात, त्यावेळेस जेवायला वगैरे न भेटत होते 20-25 वर्षापूर्वी पलीकडं. आता तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने जेवायला वगैरे भेटतात,
तुमचं घर देखील सुधारण्यात आलेलं आहे असेलच. पहिला तुमचं घर जरा वेगळं असेल, आता जरा नवीन पद्धतीने झाले असेल. असंच टप्प्यामध्ये आपण चेंज होत जाणार आहोत पहा. म्हणजे तुम्ही थोडं श्रीमंत झालात, आता अजून थोडं श्रीमंत होणार, म्हणजे अजून असे श्रीमंत होणे, आपण देखील श्रीमंत होणे, देश देखील श्रीमंत होणे, जग देखील श्रीमंत होत चाललेलं आहे. म्हणजे हे सर्व कशाच्या जोरावर होतं, तर ते बुद्धिमत्तेच्या जोरावर आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी कृती पाहूयात. पुढील विधाने वाचा आणि ती बुद्धिमत्तेविषयीची तथ्ये आहेत ही केवळ समज आहेत ते ठरवा. म्हणजे बुद्धिमत्ताबद्दल थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी आहे का नाही ती बुद्धिमत्ता, म्हणजे त्या ठिकाणी गणना होतो का नाही ते पाहूयात. बुद्धिमत्ता हा असा गुण आहे जो जन्मजात असतो. बुद्धिमत्ता हा जन्मजात नसतो पहा. बुद्धी ही वाढत जाते, म्हणजे वयानुसार वाढत जाते. त्यानंतर जे विद्यार्थी बुद्धिमान असतात त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. बुद्धिमान हे कोणी नसतं पहा. बुद्धी ही एखाद्या साधनाद्वारे मिळवली जाते आणि ते आपल्याजवळ साठवून ठेवून त्याचा योग्य वेळी जेव्हा वापर करतो त्यावेळेस आपल्याला परीक्षेत यश वगैरे मिळत असतात. त्यामुळे तुम्ही रट्टा मारण्यापेक्षा समजून घेणे हे महत्त्वाचे असते पहा. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत कमी गुण मिळतात त्यांना बुद्धिमत्ता कमी असते. नक्कीच त्यांनी जे काही बुद्धी आहे त्याचा वापर करून ज्ञान मिळवण्याचा जे प्रयत्न करत असतात त्यांनाच यश मिळू शकतं. जर त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता असूनसुद्धा त्याचा योग्य ते वापर जेव्हा करत नाहीत विद्यार्थी, म्हणजे परीक्षेला म्हणजे लेक्चर वगैरे न करणे इत्यादी गोष्टी जेव्हा करत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी गुण वगैरे भेटत असतात पहा. जे लोक बुद्धिमान असतात ते अतिशय चुणचुणीत असतात. चुणचुणीत असं काय नसतो. काही बुद्धिमान असणारे लोक शांत देखील असतात, काही थोडे चंचल असतात पहा, म्हणजे काही प्रमाणात ते आढळतात पहा. त्यानंतर बुद्धिमान लोक त्यांच्या संभाषणानेही कोणालाही प्रभावित करू शकतात. काही लोक जास्त बुद्धी असल्यामुळे त्यांनी बडबड वगैरे जास्त करत असतात, त्यामुळे त्यांनी लोकांना आकर्षित किंवा प्रभावित करत असतात पहा. तर त्याचा वाटल्यास थोडक्यात त्या ठिकाणी सविस्तर पाहूयात. या ठिकाणी व्याख्या देखील दिली आहे. पान नंबर मला वाटतं मी 13वर आहे. वरील चौकटीतील विधाने वाचून तुम्ही बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असेल. म्हणजे बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला थोडक्यात जरा आलं असेल बुद्धिमत्ताबद्दल काय काय शंका आहे. ओके. त्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रत्यक्षात स्वरूप कसे आहे याचा या प्रकरणात उलगडा करण्यात आला आहे. आता बुद्धिमत्तेचं प्रत्यक्ष स्वरूप पाहूयात. ओके. या प्रकरणात आपण सर्व माहिती घेणारच आहोत. तर बुद्धिमत्तेचा पहिल्यांदा व्याख्या घेऊयात. या ठिकाणी व्याख्या दिल्या आहेत, वाटल्यास तुम्ही टिक करून घेऊ शकता. जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आता मी मगाशी तुमच्याजवळ ज्ञान असेलच तर तुम्ही परीक्षेत गुण मिळवू शकता. ओके. ते ज्ञान मिळवण्यासाठी तर आपल्याला काय करावं लागेल, उपलब्ध जे काही संसाधने म्हणजे त्याच्यासाठी पुस्तक आहे, तुमच्या सराव चाचणी आहेत, इत्यादी सर्व जे काही उपलब्ध संसाधने आहेत, त्या उपलब्ध संसाधनाच्या मार्गातून तुम्ही एखादी गोष्ट आत्मसात करून घेता तेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा योग्य वेळी वापर करता, त्यावेळेस त्याला बुद्धिमत्ता असे म्हणतात. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर ही जी या ठिकाणी दिलेली जी काही व्याख्या आहे ती अशीच आहे. पण जगाला समजून घेण्यासाठी, म्हणजे जगाला तुम्हाला समजून घेण्याचं असेल तर तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना. आता ह्या तिन्ही गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला एकतर हे जग कसं आहे ते समजून घेण्यासाठी आणि एखादी चांगली विचार प्रक्रिया करण्यासाठी आणि एखादी आव्हान आले असेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी, त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर ती बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता कशी वापरायची तर ती तुमच्या जे काही उपलब्ध संसाधने आहेत. आता तुमच्याजवळ उपलब्ध संसाधने कुठली असणार तर तुम्हाला परीक्षेत गुण मिळवायचे असेल तर बुक आहे. त्यानंतर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला उपलब्ध संसाधने आहेत पहा. अशांचा उपयोग करून तुम्ही जेव्हा व्यापक क्षमता वापरता तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा बुद्धिमत्तेचा वापर होत असतो पहा. म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्तेची व्याख्या तुम्हाला समजलीच असेलच. विविध मानसशास्त्रांनी त्यांच्या दृष्टिकोनानुसार बुद्धिमत्तेचे निरनिराळ्या व्याख्या दिल्या. त्या ठिकाणी 2 शास्त्रज्ञ आहेत ते पाहूयात. लेविस टर्मन यांच्या मते अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. ही एक त्यांची थोडक्यात व्याख्या आहे, पण वरची व्याख्या खूप चांगल्या पद्धतीने हे पुस्तकाने दिलेली आहे. त्यानंतर डेव्हिड वेस्लर
यांच्या मते सहेतुक कृती करण्यासाठी, तर्कशुद्ध विचार करण्यासाठी आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे. ह्या ठिकाणी या तुम्हाला व्याख्यामध्ये काही शब्द आहेत ते विद्यार्थ्यांना समजून येत नाहीत पहा, म्हणून हे व्याख्या थोडे स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर वरची जी काही व्याख्या आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. त्यानंतर बुद्धिमत्ताविषयक दृष्टिकोन. आता बुद्धिमत्ताविषयक त्या ठिकाणी 2 दृष्टिकोन आहेत ते पाहूयात. अनेक मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की बुद्धिमत्ता एकसंघ आहे, म्हणजे बुद्धिमत्ता ही एकच आहे. तर इतर अनेक मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होतो, म्हणजे जे काही अनेक क्षमता आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये. तर बुद्धिमत्ताविषयक हे 2 महत्त्वाचे दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत. तर या ठिकाणी 2 दृष्टिकोन दिले ते आपण पाहूयात. पहिला आहे बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बौद्धिक क्षमता. आता बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बौद्धिक क्षमता आहे, म्हणजे एक बोधात्मक क्षमता आहे. पहा त्याला या ठिकाणी दिले खाली बुद्धिमत्ता ही एक सामान्य बौद्धिक क्षमता म्हणणारे मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेची विविध कार्ये दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे. अल्फ्रेड बिनी, लेवी स्टर्मन, डेव्हिड वेशलर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची असते, म्हणजे बुद्धिमत्ता ही एकसंघ आहे असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. तर त्याच्यामधील नावे आणि बौद्धिक क्षमताची थोडक्यात व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. आता एक क्षमता पहिला आपण, तर या ठिकाणी अनेक क्षमतांचा समुच्चय कोण मांडलेत ते पाहूयात. थॉर्नडाईक, लुईस ईस्टर्न, चार्ल्स स्पेअरमन इत्यादींच्या मते बुद्धिमत्तेत अनेक क्षमता आहेत, म्हणजे क्षमता या ठिकाणी अनेक दिले आहेत पुढच्या तक्त्यामध्ये. ओके. बुद्धिमत्तेचा हा दृष्टिकोन पुढील सारणीत दिला आहे. या ठिकाणी एक शास्त्रज्ञ आहे त्यांच्या मते या ठिकाणी दिले. तर आता पहिले शास्त्रज्ञ आहेत थॉर्नडाईक यांच्या मते पाहूयात. यांनी असे स्पष्ट केले की 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता 3 या ठिकाणी कोणकोणते क्षमता आहेत जे बुद्धिमत्ताला कंझ्युम करतात, म्हणजे त्यांच्या क्षमता आहेत पहा. ते पहिला आहे मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता होतं. होय असं या ठिकाणी लिहायला पाहिजे होतं वाटल्यास. हे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या ठिकाणी 3 क्षमतांचा विचार केला पहा. त्यांच्या मते मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर लुईस ईस्टर्न यांच्या मते पाहूयात. थर्स्टन यांनी असे स्पष्ट केले की 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता बुद्धिमत्तेचे त्यांनी प्राथमिक व स्वतंत्र असे 7 क्षमता या ठिकाणी दिलेत. त्यातील पहिला आहे शाब्दिक आकलन, शब्दोग, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय क्षमता, साहचर्य स्मृती, सांवेदिक वेग आणि तर्क क्षमता होतं. थर्स्टन यांनी या सर्व क्षमतांचे मापन करण्याची चाचणी ही विकसित केली आहे, म्हणजे त्यांनी एक चाचणी देखील यामध्ये त्यांनी पार पाडली आहे. पण या सर्व त्यांनी जे काही सांगितले त्यांच्या मते जे काही क्षमता आहेत 7. त्यानंतर तिसरा पाहूयात चार्ल्स स्पेअरमन. 1927 मध्ये स्पेअरमन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशेष घटक हे 2 घटक स्पष्ट केले आहे. आता या ठिकाणी जे काही त्यांनी उपयोग केलेले बुद्धिमत्तेचे 2 घटक तुम्ही लक्षात ठेवू शकता, सामान्य घटक आणि विशेष घटक. ओके. हे 2 घटक स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते दैनंदिन जीवनात कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्ता सामान्य घटक होय. आता बुद्धिमत्तेचे सामान्य घटकातील सामान्य घटक आहे त्याचं या ठिकाणी पहिल्या व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर दुसरा पाहूयात तर विशिष्ट क्षेत्रात समस्या सोडवण्यासाठीची आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे या ठिकाणी किमान शब्द वापरला आहे पहा, बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. आता विशेष घटक आणि सामान्य घटक या दोन्ही घटक दिले त्या ठिकाणी तुम्हाला समजले असेल, सोपी आहे व्याख्या. ओके. त्यानंतर बुद्धिमत्तेचे सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक भिन्न असतो. म्हणजे सामान्य घटक आहे याचे जे काही रूढ आहे ते सर्वांमध्येच जवळपास सारखा आढळतो पहा, आणि विशेष घटकामध्ये सर्वात भिन्न आढळते.
त्यानंतर पाहूयात रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न यांचं. रेमंड कॅटल आणि त्यांच्या शिष्य जॉन हॉर्न यांनी बुद्धिमत्तेचे पहिला प्रभावी बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता असे 2 प्रकार स्पष्ट करणारा बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला आहे. या ठिकाणी 2 शास्त्रज्ञ आहेत. 2 शास्त्रज्ञांनी प्रभावी बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता याचे 2 सिद्धांत या ठिकाणी त्यांनी मांडले. त्यांच्या मते पाहूयात. त्यांच्या मते प्रभावी बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून असते आणि या बुद्धिमत्तेवर अध्ययन आणि अनुभव यांचा तितकाच प्रभाव पडत नाही. या उलट स्फटिक बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते आणि ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचे फलीन करते. फलीन म्हणजे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्यांची जोडणी करून त्या ठिकाणी ही जी काही बुद्धिमत्ता आहे ती शैक्षणिक चा देखील त्या या ठिकाणी वर्णन केले पहा. त्यानंतर शेवटचं पाहूयात हॉवर्ड गार्डनर. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा असे ठामपणे मत मांडले की बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार असतात. आता या ठिकाणी यांनी सर्वात जास्त म्हणजे 9 स्वतंत्र प्रकारचा यांनी विचार केला आहे बघा. हे प्रकार निरनिराळ्या व्यक्तीत आणि अनुवांशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारे विकसित होतात. म्हणजे हे जे काही त्यांची जी काही मते आहेत ते अनुवांशिक आणि गुणधर्म. अनुवांशिक म्हणजे आपल्याला माहिती असेल, आपल्या जे काही पूर्वी पिढीकडून आलेले असतात ते आपल्या पिढीत म्हणजे आपल्यात गुण असतात पहा ते, आणि गुणधर्म यांचे जे काही निरनिराळ्या यांच्यामध्ये जे विकसित काही बुद्धिमत्ता असतात त्यांचे 9 बुद्धिमत्तेचे स्वतंत्र प्रकार या ठिकाणी दिले आहे. पहिला आहे भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, त्यानंतर निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि शेवटचं अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. हे जे काही आहेत या तक्त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की काही वेळेस चुकीची जोडी किंवा जोड्या लावामध्ये येतात. काही शास्त्रज्ञांची एकीकडे नावं दिलेली असतात किंवा त्यांनी मांडलेले जे काही किंवा त्यांनी कशाबद्दल मांडले ते दिले असतात. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी हॉवर्ड गार्डनर यांचं असं नाव दिलं आणि दुसरीकडे त्यांचं अनुवांशिक आणि गुणधर्मानुसार प्रकार विकसित होतात अशा पद्धतीने दुसरीकडे देईल. म्हणजे काही वेळेस सस्यामध्ये प्रश्न येऊ शकतो पहा. त्यानंतर पाहूयात आपण बुद्धिमापन. आता बुद्धिमत्ता म्हणजे आपण पाहिलं, आता त्याचं मापन कसं केलं जातं ते पाहूयात आपण. ओके, आणि पहिल्यांदा त्याचा हिस्ट्री जाणून घेऊया. त्या ठिकाणी दिलं आहे बुद्धिमापनाचा इतिहास, वाटल्यास तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता. ओके, आता बुद्धिमापनाचा इतिहास या ठिकाणी सविस्तर प्रमाणे दिले आहे आणि तुम्ही लक्षात ठेवताना फक्त थोडे जे काही इयर्स आहेत आणि थोडे मानसशास्त्रज्ञांचे नावे आणि ते कशा पद्धतीने पूर्वीपासून विकसित होत आत्तापर्यंत आले असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, या ठिकाणी मी जरा फास्ट घेतो कारण व्हिडिओ मोठा होईल. ओके, पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. म्हणजे बुद्धिमापनाचा जो काही विचार आहे तो ह्या 2 मानसशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम केला आहे पहा. 1880च्या दशकात सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी, अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त मोजणारा चाचणी विकसित केली. म्हणजे या ठिकाणी जे काही त्यानंतर 1800 सर्वप्रथम विचार या ठिकाणी पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस यांनी केली आणि त्यानंतर 1880मध्ये फ्रान्सिस गाल्टन यांनी या सर्व जे काही चाचणी आहे त्यांचा विकसित केले आहे पहा. त्यानंतर कवटीच्या आकारांचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत त्यांनी मांडले. म्हणजे जे काही बुद्धिमत्ता आहे ते कवटीच्या केवढं डोकं मोठं असेल याच्यावरून त्यांनी बुद्धिमत्ता ठरवण्याचा प्रयत्न केला पहा. त्यानंतर त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरले. म्हणजे बुद्धिमान लोकांचं जे काही डोकं असतं ते मोठं असतं असं त्यांचं म्हणणं आहे.
नक्कीच तसं नसतं. ते या ठिकाणी चाचणीसाठी उपयुक्त देखील ठरलेलं नाही. पण त्यानंतर 1890च्या दशकात आता 1880मध्ये सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कोठीचाद्वारे विचार केला आणि त्यामध्ये त्यांनी एखादी चाचणी केली, त्यामध्ये त्यांनी फेल झाले. हे एवढं तुम्ही वरच्या पॅराग्राफमध्ये लक्षात ठेवू शकता. आणि 1890मध्ये आता 1880 संपलं, 1890मध्ये काय झालं ते पाहूयात. 1890च्या दशकात सुरुवातीस रेमंड कॅन्टेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. म्हणजे बुद्धिमापनाचे जे काही मापन आहे, बुद्धिमत्तेचे जे काही मापन आहे ते करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा उभारण्यात आले. ते रेमंड कॅन्टेल यांनी त्यानंतर हे अमेरिकेत पहिली प्रयोगशाळा उभारण्यात आली. पहिली या ठिकाणी दिली नाही, प्रयोगशाळा उभारण्यात आली. हे लक्षात ठेवू शकता. काही वेळेस देश विचारू शकतात, इयर्स किंवा साल वगैरे विचारू शकतात. त्यावेळी रेमंड कॅन्टेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. आता मानसिक चाचणी, मानसिकमध्ये बुद्धिमत्ता देखील येतोच, त्यामध्ये सर्वप्रथम मानसिक चाचणी विकसित त्या ठिकाणी केले आहे. त्यानंतर रेमंड कॅन्टेल यांनी वैज्ञानिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतांचा दुजोरा दिला, परंतु त्यांच्या गुरूच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली. रेमंड कॅन्टेल यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांचा प्राप्तांकांची तुलना करणे शक्य होईल. म्हणजे या ठिकाणी त्यांनी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि रेमंड कॅन्टेल आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांनी दोन्ही जण मिळून त्या ठिकाणी जे काही बुद्धिमापनाविषयी जे काही माहिती आहे ते या ठिकाणी मिळवायला लागले. त्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत, या विषयाची कारणे जाणून घेण्यासाठी तीव्र इच्छा होती. एका अधिकाऱ्यांनी पॅरिसमधील, म्हणजे युनायटेड किंगडममधील पॅरिस शहर माहिती असेल, त्यातूनच बिन सायमन चाचणीची निर्मिती झाली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. हे जे काही अधिकारी आहेत ते पॅरिसमधले आहेत. त्यांनी त्यांच्या जे काही सहकार्याच्या मदतीने 1905 मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी प्रकाशित केली. त्याच्या आधी या ठिकाणी प्रयत्न केले, ते अपयशी देखील झालेले आहेत. म्हणजे शेवटी आपण 1905 मध्ये आलो. 1880, 1890 आणि 1905. आता पुढे पाहूयात. पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली, त्यामुळे अल्फ्रेड बिने यांच्या बुद्धिमत्तेचे चाचण्याचे जनक मानले जाते. आता बुद्धिमापन चाचणीचे जनक अल्फ्रेड बिने, गाळलेली जागा वाटल्यास तुम्ही टिक करून घ्या, काही वेळेस पडतो पेपरला वगैरे. बिने सायमन चाचणी तर्क करणे, यमक जुळणारे शब्द ओळखणे, वस्तूंचे नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होतो. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आली. आता स्थापना कधी झाली? 1905 आणि 1908 आणि 1911 मध्ये सुधारण्यात आली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील, स्टॅनफोर्ड विद्यापीठ माहिती असेल तुम्हाला, सर्वात मोठे विद्यापीठ आहे जगातील. लेविस टर्मन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकांचा बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन मानदंड विकसित करून व चाचणीवरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. आता या ठिकाणी जे काही स्टॅनफोर्ड विद्यापीठातील जे काही लेविस टर्मन यांनी 1916 मध्ये त्या ठिकाणी अनेक जे काही घटक आहेत त्यांचा समावेश करून नवीन मापदंड विकसित करून आणि जे काही चाचणीची काही वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीचा स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. या ठिकाणी यांचं नाव देखील या ठिकाणी घेतलं. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी 1937, 1960, 1972, 1986 आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे हे जे काही बुद्धिमापन चाचणी आहे ते सुरुवात झाली 1880 पासून 1890 आणि त्यानंतर 1905, 11, त्यानंतर अशाच 2004 पर्यंत या ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत.
1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. तुम्हाला माहिती असेल 1914 ते 18 पहिले महायुद्ध आणि 1939 ते 45 हे घटक तुम्हाला माहिती असेल महायुद्धाचे. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट एर्कस यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट, अल्फा बीटा माहिती असेल तुम्हाला मॅथमॅटिक्समधलं, या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. आता आर्मीवर त्या ठिकाणी अल्फा बीटाचं त्या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी केलेली आहे. कोण तर ते रॉबर्ट एर्कस यांनी. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. म्हणजे सैनिकांनी त्या ठिकाणी भरती होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी या बुद्धिमापन चाचण्यांचा विकास करण्यात आला. पहिल्या महायुद्धानंतर ही कालावधीत बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. म्हणजे त्या ठिकाणी सैनिकी भरतीमध्ये त्यांचा देखील महत्त्व वाढत गेलं. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आता पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धात त्या सैनिकावर टेस्ट करण्यासाठी या बुद्धिमापन चाचण्याचा देखील उपयोग झाला असं तुम्ही पेपरमध्ये वगैरे लिहू शकता. ओके, इतिहासामध्ये किंवा इतिहास स्पष्ट करा म्हटल्यावर तर या ठिकाणी मागच्या वेळेस एक रिव्ह्यू करतो तुम्हाला. तर बुद्धिमापनाचा इतिहास आपण पाहत होतो. तर त्यामध्ये बुद्धिमापनाचा इतिहास, पहिले चाचणी, त्यानंतर पहिली सुरुवात 1880 1890मध्ये काही चाचण्या, त्यानंतर 1905मध्ये पहिली स्थापना, त्यानंतर 1809 आणि 1908 आणि 1911 साली अनेक सुधारणा केल्या गेल्या. त्यानंतर पुढे जाऊन काही सुधारणा लेवी स्टर्मन यांनी केली, काही चाचणी देखील सुधारणा केली आणि त्यांच्यामध्ये 2004पर्यंत सुधारणा झाल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धात काही चाचण्यांचा सैनिकीय मानसशास्त्रावर बुद्धिमत्तावर त्या ठिकाणी चाचणी करण्यात आली. त्यानंतर डेव्हिड वेर्शल हे पाहूयात आपण. डेव्हिड वेर्शल यांनी 1939 साली वेर्शल फेल्यू चाचणी प्रकाशित केली. तर त्या एक पुढचे शास्त्रज्ञ आहेत ते डेव्हिड वेर्शल, लक्षात ठेवा. त्यांनी एक चाचणी विकसित केली. या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेल्शर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल, वेल्शर यांची प्रौढांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखले जाऊ लागले. तर त्याला WIS म्हणतात. हे एक प्रौढांसाठी डेव्हिड वेल्शर यांनी एक चाचणी सुरुवात केली. या चाचणीमध्ये WIS ही चाचणी प्रौढ बुद्धींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WIS चाचणी चौथी आवृत्ती प्रकाशित केली. या ठिकाणी आवृत्ती देखील असतात, तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर डेव्हिड वेर्शल यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठीची ही चाचणी तयार केली. ही चाचणी वेल्शर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन्स WISC म्हणतात आणि WISCचे या ठिकाणी देखील दिलेले आहे. त्यानंतर फॉर चिल्ड्रन WISC वेस्लर यांनी मुलांकरिता बुद्धिमापन चाचणी या नावानं ओळखले जाऊ लागले. म्हणजे डेव्हिड वेस्लर यांनी प्रौढ आणि मुलांमध्ये देखील या चाचण्या देखील समावेश केलेल्या आहे. त्यानंतर या चाचण्या व्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. बुद्धिमापन चाचण्यांची संख्या व बुद्धिमापनाचा उपयोजन या दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हणजे बुद्धिमापन चाचण्यांनी आज देखील त्यांचे सराव वगैरे चालत असतात. काही मानसशास्त्र यामध्ये काम वगैरे करत असतात. त्यानंतर आपण आता पुढचं पाहूयात. या ठिकाणी दिलं आहे, पुढचं आहे बुद्धिमापनाशी संबंधित काही संकल्पना. या ठिकाणी 2 संकल्पना आहेत बुद्धिमापनाविषयी. तर ते पहिलं आहे मानसिक वय. ओके, तर पाहूयात. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. आता बिने यांनी मानसिक वय हे नाव आणि संकल्पना लक्षात ठेवा. अल्फ्रेड बिने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असतोच असा नाही. म्हणजे मानसिक आणि शारीरिक या दोन्हीमध्ये यांनी कंपॅरिझन केले. अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयोगटांसाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयांचे मापन केले. त्या ठिकाणी मानसिक वय म्हणजे ते पाहूयात. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी
अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीची मानसिक वय. आता मानसिक वय म्हणजे कन्फ्युजन होऊन जाऊ नका. तुमचे जे काही मानसिक वय असते ते त्या चाचणीसाठी अचूकपणे जेव्हा तुम्ही ते सोडवता ह्याचं तुम्हाला तुम्ही लहान असाल तर तुम्हाला एका अर्थशास्त्र चांगल्या पद्धतीने समजून येत नाही काही वेळेस, तर तुम्हाला स्टॉक मार्केट म्हणजे काय विचारलं तर तुम्ही त्यासाठी सांगू शकणार नाही म्हणजे तुमचं त्या ठिकाणी मानसिक वय देखील त्या ठिकाणी झालेली नसते त्यानंतर पुढच्या तुम्ही 30-40-50 वर्षाच्या लोकांना विचारलात तर ते सांगतील, म्हणजे ज्यांना नॉलेज वगैरे आहे म्हणजे मानसिक वय या ठिकाणी व्याख्या तुम्हाला लक्षात आलं असेल. मानसिक वयाची संकल्पना पुढील उदाहरणाद्वारे सांगता येईल आता 3 व्यक्ती आहेत त्या ठिकाणी, त्यांचं शारीरिक वय दिलं आहे. ज्या वयात चाचणी सर्व घटक व्यक्ती अचूकपणे सोडवलेले असे वय, त्यांचं ज्या ठिकाणी त्याच्या वय सोडवले ते देखील दिलेत. मानसिक वय हे देखील दिलं आहे, वर्षात आहे मानसिक वय. तर ईशानचं शारीरिक वय 10 आहे आणि त्यांनी 12वी जी काही चाचणी आहे असणारे वय, 12वीची जी काही चाचणी असणारे वय ते या ठिकाणी सोडवले त्यानंतर मानसिक वय वर्षात या ठिकाणी 12 आहे अशाच तिन्ही मुलांच्या या ठिकाणी दिले. तिन्ही त्यांच्या लेवलमध्ये असले दिसेल. अंकित ही लेवलमध्ये आहे आणि राजेश हा थोडा कमी मानसिक वयाचा दिसेल तुम्हाला. ओके. त्यानंतर आता पुढील संकल्पना आहे बुद्धिगुणांक. आता हे जे काही प्रश्न आहे बुद्धिगुणांक हे मला वाटतं बोर्डामध्ये येईलच चांगल्या प्रकारे किंवा प्रथम सत्रामध्ये वगैरे. ओके. बुद्धिगुणांक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यांचं जे काही सूत्र आहे ते देखील समजून घ्या. ओके. आता जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. आता कोण मांडली तर ते जर्मन शास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांकाची या ठिकाणी मांडणी केली. हे तुम्ही पाठच करू शकता वाटल्यास. ओके. स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचे मापन केले. आता बुद्धिगुणांकाचे मापन या ठिकाणी कशा पद्धतीने केले ते पाहूयात. त्यातील टर्मन यांनी मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून सूत्रात सुधारणा केली. हे सूत्र पुढील प्रमाणे आहे. आता त्यांनी तुम्ही वाटल्यास मानसशास्त्रज्ञांचे नाव, इयर्स आणि त्यांनी शारीरिक आणि मानसिक यांच्या गुणोत्तराच्या आधारे जी काही संकल्पना मांडली आणि त्यांनी 100ने गुणून त्या ठिकाणी सूत्र ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि सुधारणा देखील केली. हे तुम्ही थोडक्यात माहिती लिहू शकता आणि खाली तुम्ही त्याचं सूत्र लिहू शकता. बुद्धिगुणांक इज इक्वल टू आणि IQ मानसिक वय अपॉन शारीरिक वय. ओके. गुणिले 100. आता तुम्ही देखील हे सोडू शकता. मानसिक वय जेवढं दिले असेल या ठिकाणी 10-20 वगैरे, त्यानंतर शारीरिक वय गुणिले 100 इत्यादी. ओके. वाटल्यास तुम्ही या ठिकाणी उदाहरणे ते देखील पाहू शकता खालच्या साईडला. ईशा 12 मानसिक वय शारीरिक वय, मानसिक वय वरती लिहा, शारीरिक वय खाली लिहा, गुणिले 100 करा, गुणाकार भागाकार करा. मानसिक वय शारीरिक वय तुम्हाला दिसेलच त्या ठिकाणी मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त आहे असं या ठिकाणी लिहू शकता आणि बुद्धिगुणांक त्यांचा गुणाकार आणि भागाकार जेवढा येईल त्या ठिकाणी हे बुद्धिगुणांक असेल तुमचा. ओके. असंच थोडक्यात आहे. वाटल्यास अजून एकदा सांगतो, वाटल्यास आणखी त्याचं या मानसिक वय आणि शारीरिक वय हे 2 बुद्धिगुणांक मोजण्यासाठी येत असतात. मानसिक वय या ठिकाणी अंकितचं इक्वल आहे. मानसिक आणि शारीरिक, तुम्ही मानसिक आणि खाली शारीरिक आणि त्यांच्यातील संबंध पाहिलात तर तुम्ही दोन्ही वया सेम आहेत, वया इतकेच आहेत दोन्ही, शारीरिक आणि मानसिक वय. ओके. त्यानंतर बुद्धिगुणांक केवढा येईल तर 10 मधून 10 गेले, राहिले 100 ते 100. 100 हे सामान्य बुद्धिगुणांक असेल ओके. त्यानंतर कृती पाहूयात. या ठिकाणी कृती दुसरा आहे. पुढील उदाहरणे वाचा, सूत्रात वापर करून पुढील विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक काढा. आता मी सांगितल्याप्रमाणे काढू शकता. आता या ठिकाणी पहिला मी वाटल्यास उदाहरण सोडून दाखवतो. आभा ही प्रतिभावंत मुलगी आहे. तिचे शारीरिक वय 8 वर्षे आणि मानसिक वय 14 वर्षे आहे. तिचा बुद्धिगुणांक काढा. आता मानसिक वय ते वरती असेल 14/8 आणि इकडे गुणिले 100 असं करा तुम्ही. त्यानंतर येईल ते बेरीज आणि गुणाकार करा आणि त्याचं बुद्धिगुणांक येईल आणि त्याच्यातील संबंध सांगा की मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जास्त आहे असं तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे मयूरचं देखील काढेल
आणि या दोन्हींचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल अशी मी आशा करतो. कमेंटमध्ये लिहित जावं काहीतरी, म्हणजे मला पण तुमचे कमेंट्स वगैरे वाचायला आवडतात. ओके. त्यानंतर बुद्धिगुणांक हा जो काय पान नंबर 16 आहे तो आपण पुढील पुढील पार्टमध्ये मी अपलोड करेन. ओके. पुढील पार्ट तुम्ही पाहू शकता नक्कीच. त्यानंतर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा, कारण माझ्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राला बघणारे लोक जास्त असतात, पण लाईक करत जावा आणि सबस्क्राईब देखील नक्की करत जावा. त्यानंतर या स्क्रीनचं तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्रामला भेट देऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी मी नेहमीच आणत असतो. ओके. पहिला आहे बुद्धिमापनाचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा. बुद्धिगुणांक म्हणजे काय सांगून ते एका उदाहरणाच्या सूत्राचा उपयोग करून सोडवा. हे दोन्ही पेपरमध्ये देखील तुम्हाला उपयोगी पडतील, नोट करून घेत जावा. या दोन्ही गोष्टीचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर त्यामध्ये असणारे जे काही गाळलेल्या जागा असतील किंवा चुकीची जोडी वगैरे असतील ते तुम्हाला येत असतात. म्हणजे मोठे प्रश्न जेव्हा तुम्ही पाठ करत असता तेव्हा छोट्या प्रश्न हे येतच असतात पहा. त्यानंतर आता चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच, त्यानंतर शेअर करत जावा. ओके. त्यानंतर मी इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.